साईडला पिरियड्स नावाचे फोल्डर दिसते, याला डबल क्लिक कर. हा, डबल क्लिक. आता आपण जे कॅलेंडर इयर वापरणार आहे, कोणतं कॅलेंडर इयर चालू आहे सध्या? 2026, म्हणून ते 2026. आपण याच्या आधी केलं होतं ना, आता याच्या आधी केलं तेव्हा 2025 साठी केलं होतं डिसेंबरमध्ये, कारण कॅलेंडर इयर ते चालू होतं. आता कॅलेंडर इयर सुरू झाले 2026, म्हणून 2026चं करायचं. जर तुम्हाला करायचं असेल 2025 साठी तर ते पण करता येतं. इथे फक्त 2025 टाकायचं. टाक 2025. आपण 2026 तू 2025 टाक आधी. म्हणजे असं मला सांगायचं तुम्हाला इथं चेंज करता येतं. आता 2026 कर त्याचं. आता हा जो फिस्कल इयर व्हेरियंट आहे तुझा अंडरस्कोर आणि ऍट, याच्यासाठी 2026चे कोणते महिने असणार आहे ते आपण याला सांगणार. आता जा पुढे. आता आपण नवीन स्क्रीनवर आलो, ज्याच्यावर वर न्यू एंट्रीज नावाचं बटन आहे. न्यू एंट्रीज. बस. आता त्याच्या खाली आलं का? वर बघ पहिल्यांदा काय दिसते? फिस्कल इयर व्हेरियंट काय आहे? एप्रिल टू मार्च. टॉपला दिसते का? कॅलेंडर इयर दिसतं. किती पोस्टिंग पिरियड आहे ते दाखवतं. इयर डिपेंडेंट ते दाखवतं. आणि आता ह्यात कोणकोणते मंथ आहेत हे आपल्याला खाली टाईप करायचं आहे. तर पहिला मंथ असतो जानेवारी. मग जानेवारीसाठी 1 टाकायचं. नंबर टाकायचे असतात. 1 टाईप कर. केलंस? जानेवारीमध्ये किती दिवस असतात? 31 टाक. 31. पुढे हा जानेवारी हा आपल्यासाठी इंडियासाठी कोणता पिरियड असणार आहे? 1 2 3 4 5 10. जानेवारी 10, फेब्रुवारी 11 आणि मार्च 12. म्हणजे याला आता 10वा असणार आहे. इयर ते 2026 नाही, ते इयर शिफ्ट आहे. तिथे -1 करायचं. इयर शिफ्टला -1 करायचं, कारण ते पुढच्या वर्षात जाणार. हा जानेवारी ऍक्च्युली 27 मध्ये जाणार आहे, म्हणून -1 करायचं. चला परत पहिल्या पेजवर आहे, म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये स्क्रोल करत राहते. हा, इथे टाक 2. होतंय? बस. ओके, परफेक्ट. इथे 2 टाक. 28. पिरियड 11 असणार आहे हा. -1. पिरियड 10 11 12ला -1 टाकायचं. त्याच्यानंतर 3 31 12 -1. आता आपला फर्स्ट पिरियड सुरू होणार, म्हणजे एप्रिल. चार्ली. एप्रिल मध्ये 30. इथे येणार 1 आणि इथे येणार 0. बस असंच पुढे कंटिन्यू करायचं. स्क्रोल कर खाली. 5 31 2 0 0. चला पुढे 10 30, म्हणजे हे जून आहे आपल्यासाठी. तिसरा पोस्टिंग पिरियड 0. करेक्ट. नंबर 7 म्हणजे जुलै. 7 जुलै 31 असतात. चौथा पिरियड असतो 0. आता ऑगस्ट. थोडं स्क्रोल करा. बस बस. 8 ऑगस्ट परत 31च असतं. 5वा पिरियड असतो 0. त्याच्यानंतर 9. नाही व्यवस्थित लिहि. 9वा 30 सप्टेंबर आहे यार. 9वा मंथ 31 ऑक्टोबर 7 0. बरोबर. पुढे जा. 11वा मंथ आहे हा, म्हणजे नोव्हेंबर असतो हा. 30 पिरियड असतो आपल्यासाठी 8वा आणि 0. आणि शेवटचा मंथ डिसेंबर फॉर अस. कॅलेंडर साठी शेवटचा मंथ 31. ऍक्च्युअल पिरियड असणार आहे 9 फायनान्शियल इयर साठी. इथे 0 झालं. आता सेव्ह बटनवर क्लिक कर. सेव्ह. ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट येईल. ऑलरेडी सेव्ह झालं बघ तिथे दिसतंय का? अजून एकदा सेव्हला क्लिक कर कन्फर्मेशन साठी. बॅक जा. झालं ते सेव्ह.